सहस्रभावो भविष्यमूर्ती. भगवंत म्हणतात की मया प्रसन्नेन तवा, माझ्या प्रसन्नेनं हे अर्जुना तुला हे रूप दिसलेलं आहे जे कुणालाच पहिले दिसलेलं नाही. हे वेदालाही कळलं नाही, वेदांनाही नाही कळला. वेदांनाही समजत नाही असा परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण नवेद यज्ञ. वेदांत तो प्राप्त होत नाही, वेदांत तो दिसत नाही, वेदाचा अभ्यास केल्यानंतर तो दिसत नाही. चारी वेद मुखोद्गत केले, चारी वेदात जो आचरण सांगितलं ते केलं तरी तो दिसत नाही. त्याचं रूप कळत नाही, विश्वरूप कळत नाही. तो तर वेगळाच असला, त्याचं विश्वरूप कळत नाही, दिसत नाही. नवेद यज्ञ, यज्ञ केले, 100 यज्ञ केले, 1000 यज्ञ केले तरी सुद्धा तो त्याचं हे रूप ज्याला विश्वरूप म्हणतो हे दिसत नाही. मग तो वेगळा. हे रूप नाही दिसत, वेदाने दिसत नाही, यज्ञाने दिसत नाही. नवेद यज्ञ ध्येनेन दानेर, त्याचं ध्यान केलं, खूप ध्यानस्थ बसले, ज्याला कुंडली जागरण वगैरे म्हणतात असं केलं तरी तो दिसत नाही. म्हणले नाही, येत नाही तो. नवेद यज्ञात ध्येनेन दानेर, दान केलं, खूप दान केलं तरी सुद्धा ते रूप दिसत नाही, विश्वरूप. गंमत आहे मोठी. आपल्याला असं वाटतं आपण हे दान केलं, ते दान केलं, आम्ही पंगती केली, आम्ही उपाधी केला, 55 केला, आणि काऊन असं आमचं व्हायलं. बऱ्याच शंका आपण व्यक्त करतो ना, बाबा आम्ही असं केलं, मार्गाला पंगती दिली, हे केलं, ते केलं, अमकं केलं, डमकं केलं, सगळं केलं, खेटा केल्या. त्यांना भेटतच नाही तो, त्याचं विश्वरूप दिसत नाही तर ते काय दिसणार आहे. तोच सांगतोय प्रत्यक्षात. नवेद यज्ञाध्ययनेन दानेन न च क्रियाभिरण तपो विरोधे. कर्मराटीमध्ये कितीही वेगळ्या वेगळ्या क्रिया केल्या तपश्चर्येच्या, त्या कुठल्याच क्रियेने तो प्राप्त होत नाही. तपो, उग्र तप जरी केलं तुम्ही 12 वर्ष तप केलं, कडकडीत उन्हामध्ये, पावसामध्ये, थंडीमध्ये तुम्ही थांबला, बसला आणि तप केलं तरी सुद्धा तुम्हाला तो प्राप्त होत नाही. नवेद यज्ञाध्ययनेन दानेन न च क्रियाभिरण तपो विरुग्रे एवं रूपं शक्य अहं लोके द्रष्टुं त्वदन्येन कुरु ब्रवीर. या कुठल्याच क्रियेने मी प्राप्त होत नाही किंवा मी दिसत नाही, माझं विश्वरूप दिसत नाही. पण अर्जुना ते मात्र तू पाहिलंस, तुला दिसलेलं आहे. पुढे भगवंत म्हणतात माते व्यथा माच विमूढ भावो दृष्ट्वा रूपं घोरमिदृङ्गमेदं विपेत प्रीपीतवानात्मस्वं तद्
प्रसन्न होऊन मी हे दाखवलेलं आहे रूप, आणि प्रसन्न चित्तानं तू पाहिलं, तुझं समाधान झालं. माते व्यथामाच विमूढ, तू कष्टी होऊ नकोस, तू दुःखी होऊ नकोस, कारण तू दुःखी झाला ना, मी तुला देवा भगवंता मी अपराधी आहे तुझा असं तो म्हणतोय ना. म्हणून भगवंत म्हणतात तू दुःखी कष्टी होऊ नकोस. ज्याला कळत नाही त्याचं असंच असतं, कळल्यानंतर माणूस त्या गोष्टी करत नाही. बाईसा नंतर भगवंताची सेवा झालेली आहे, बाईसाला प्रेमदान दिलं भगवंताने, आणि बाईसा भगवंताची रात्रंदिवस सेवा करू लागली. अहोरात्र खुटकुन असं वाजलं तरी बाईसा जागृत व्हायची. लहान लेकराची झोप उडाल्यानंतर आईला जसं पटकन जाग येते, तसं देवाची झोप उडण्याच्या अगोदर बाईसाला जाग यायची. अगोदर स्वामी चक्रधर महाराज एकीच खाकरी ती असं वर्णन आले पूजा अवसरामध्ये. तर ते खाकरणं म्हणजे काही फार मोठं आहे का? असं केलं की बाईसाला जाग यायची. इतकी सावध झोप कमाले केले. एवढी सेवक बनली ती. पहिले भगवंताला पायपुसणं बसायला टाकलं आणि नंतर ती सेवक बनलेली आहे. आता तिला कळालेलं आहे, त्यावेळेस तिला कळत नव्हतं. जेव्हा कळालं त्यावेळेस माणसामध्ये पूर्ण बदल होत असतो. लक्षात कळण्याच्या अगोदर वाल्या कोळी माणसाला मारायचा, एक बारीक खडा रांजणामध्ये टाकायचा, अशी 7 रांजणं मोठा मोठाने भरलेली आहे, किती माणसं मारली असतील यांनी, नाही का? पण जेव्हा कळलं, तप केलं, पश्चाताप झाला की मी खूप मोठा हिंसक आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये बदल झाला. आता क्रौंच नावाच्या पक्षाचं जोडप प्रणयी क्रीडा करत आहे, आणि या वाल्याने बघितलं एका पारड्यानं त्याला बाण मारला, आणि पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू आला. पक्षी खाली पडल्या पडल्या आणि लगेच श्लोक उच्चारला, माम निषाद प्रतिष्ठा. हे व्याधा का मारतोस रे बाबा, हे निषादा त्याला का मारतोस? अवधी काम मोहितम, कामाने मोहित झालेल्या त्या पक्षाला तू का मारलंस? त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याला कळलंही नाही की हा एक श्लोक तयार झाला. श्लोक हा वाल्मिकीने लिहिलेला किंवा म्हटलेला पहिला श्लोक आहे. पहिला श्लोक पक्षाला, क्रौंच पक्षाला मारलेल्या बाणावरून पारजानं याला श्लोक तयार झालेला आहे. आणि मग नारद मुनीने सांगितले की तू रामायण, पुढे रामायण लिहिल्या गेले. तो ऋषी बनलेला आहे, वाल्मिक ऋषी. असंच असतं. भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुना तू कशाला घाबरतोस, तू घाबरू नकोस, तू शोक करू नकोस. एवं रूपम शक्य आंध्रलोके द्रष्टुम तदन्येन कुरु प्रवीर. उग्र रूप जे आहे त्या रूपाला घाबरून तुला भीती वाटली असेल, ती भीती बाजूला कर. तुला मी केव्हाच क्षमा केलंय, तू माझा सखा आहेस, मित्र आहेस. इत्यर्जुनं वासुदेवस्तभक्ता स्वतं रूपं दर्शयामास आश्वासयामास तद्गीतमेनं कृत्वा इत्यार्जुनं वासुदेवस्तभक्तम्. इति अर्जुन वासुदेव या दोघांचा जो संवाद आहे, संजय म्हणतो धृतराष्ट्र. इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्ता स्वकं रूपं दर्शयामास भूयः. स्वतःचं रूप, मूळ रूप अर्जुनाला परत दाखवलेलं आहे.
आश्वासयामास भीतरीनं त्याला आश्वासित केलं की घाबरू नकोस, मी ते मूळ रूप तुला पुन्हा दाखवतो. किंवा दाखवलं भगवंतांनी मूळ रूपामध्ये आले. ते विश्वरूप आकर्षिल्या गेलं आणि पुन्हा भगवंत मूळ रूपामध्ये बुद्ध्वा पुनः सौम्य वपुर महात्मा. पुन्हा अर्जुन काय म्हणतो ते पुढे सांगतात. दृष्टेदम्मानुसं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृत्त सचेता प्रकृतिं गता. दृष्टेदम इदम म्हणजे हे पाहून, हे दृष्ट म्हणजे बघून, तुझं रूप पाहून हे प्रभुराया. मानुषम रूप माणसाचं रूप, माणसामधलं जे रूप आहे ते पाहून तव सौम्यम जनार्दन, हे भगवंता आता मात्र मला तुझी मूर्ती सौम्य वाटते आहे. आतापर्यंत तुझी मूर्ती उग्र वाटत होती, आता तुझी मूर्ती सौम्य वाटते प्रभुराया. इदानीमस्मि संवृत्त सचेता प्रकृतिं गता. आता मी शुद्धीत आलो. काय अर्जुन काय म्हणतो? सचेता प्रकृतिं गता, सचेत झालो, आता मी शुद्धीत आलो. आतापर्यंत मी बेभान झालो होतो, शुद्धीत नव्हतो, बेहोश होतो, एक वेगळ्या प्रकारच्या धुंदीमध्ये मी होतो, मला समजत नव्हतं. श्री भगवान वाच सुदुर्दर्शमिदं रूप दृष्ट्वा नश्यन् मम देवा अपेक्ष्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षं. भगवंत अर्जुनाला म्हणतात अति दुर्लभ जे सुदूरदर्श इदम रूपम सुदर्दर्श, दूरदर्शी असलेलं माझं हे रूप दृष्टवा नशियन् मम, तू बघितलंस, दृष्टवा तू पाहिलंस. देवा अपश्य रूपश्य नित्यं दर्शन कांक्षण. देवलोक सुद्धा माझ्या या रूपाला पाहण्याची इच्छा करतात, पण त्या देवलोकाला सुद्धा मी दिसत नाही. हे रूप माझं त्यांना कळत नाही, तुला मात्र दिलेलं आहे. नाहम वेदेन तपसा. आता फार महत्वाची गोष्ट परत सांगतायत, पुन्हा पुन्हा सांगतायत. नाहम मी, ना अहम म्हणजे मी, वेदेन वेदाने मी कळत नाही. वेद पठन केलं तर मी कळत नाही म्हणाले. तपसा तपाने मी कळत नाही. किती तप करा तरी मी कळत नाही. न दानेन, किती दान द्या, नामस्मरण करा, पंगत केली म्हणजे सगळं झालं असं नाही आहे ते. आता पंगत केली तर पुढच्या जन्मात भेटून, आता काय भेटणार आहे? पुढच्या जन्माची व्यवस्था करायला या जन्माची कोण करून? म्हणून नामस्मरण. नाहम वेदेन, वेदाध्ययन केल्याने मी भेटत नाही म्हणले. तपसा, तप केल्याने मी भेटत नाही. जंगलात गेले 12 वर्ष, उन्हामध्ये तपले, पावसामध्ये भिजले, थंडीत कडकडले, 12 वर्षापर्यंत खूप तप केलं म्हणजे मी भेटत नाही. न दानेन, दान दिलं, खूप दान दिलं, तुझ्या जो आहे ते सगळे दान देऊन टाकलं, कफलच झाले. तुझे
प्राप्त केला तर त्या जयाने सुद्धा विजय प्राप्त करून मी मिळत नाही. तर किती लोकांनी जय प्राप्त केलेला आहे त्यांना मी भेटलो असतो. अर्जुनाला भगवंत म्हणाले नसते की तू हिमालयामध्ये जा माझं नामचिंतन कर, कारण त्याच्यासारखा विजय करणारा कोणीच नव्हता. सर्वांवरती त्यांनी विजय मिळवला होता, पण इंद्रियांवरती विजय मिळवणारा सर्वात महत्वाचा असतो. म्हणून भगवंत म्हणतात नाहं वेदेन तपसा न दानेन न चेंजया शक्य एवं विदो द्रष्टुं दृष्ट्वा नशीमं यथा भक्त्या त्वदन्यया शक्य अहमेवं विदुर्जन. हे अर्जुना, हे फक्त भक्ताला शक्य आहे, भक्ताला दिसू शकते. आणि अर्जुना, तू भक्त आहेस, अनन्य शक्य. जे अनन्य आहेत त्यांना शक्य आहे, जे भगवंताचे अनन्य आहेत. न अन्य इति अनन्य, परमेश्वर सोडून अन्य नाही. मग आपण अन्य शब्दाचा अर्थ फक्त देवी देवता असा केला. अन्य म्हणजे परमेश्वरा व्यतिरिक्त जीवात्मा नाही, देवता नाही, प्रपंच नाही. प्रपंचामध्ये पैसा, धन, संपत्ती, सोनं, नाणं, बिल्डिंग, कार, टीव्ही, फ्रीज सगळं झालं ते नाही. जीवात्म्यामध्ये पत्नी, मुलं, आजी आजोबा, गाय, बैल, घोडा, पुत्र, मांजर सगळं झालं. सगळं जीवात्म्याचं मित्र, परिवार, दिवाळी, जावई सगळे आले त्याच्यामध्ये. हे सगळे अन्य परमेश्वर सोडून. प्रपंच नाही, देवता नाही. आणि देवतामधून कर्मभूमी पासून ते चैतन्य मायेपर्यंत त्या देवता सगळे अन्य आहेत. देवताही अन्य आहेत, तिथे प्रपंचही अन्य आहे, त्या ठिकाणी जीवात्मही अन्य आहेत. मग अनन्य कशाला म्हणायचं की फक्त या सर्वांना सोडून परमेश्वराला शरण जो गेला त्याला अनन्य असं म्हटलेलं. आणि असा अनन्य असेल त्यालाच माझं दर्शन होईल असं भगवंत सांगतात. त्यालाच माझं दर्शन होईल. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. भक्त्या शक्य अहमेवं विदुर्जन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन. मला ज्ञातुं म्हणजे जाणलं, ज्यांनी द्रष्टुं म्हणजे पाहिलं. कसं पाहिलं? तत्वतः जाणलं, तत्वतः मला पाहिलं. शुद्ध रूपानं पाहिलं, मिसळ नाही, भेसळ नाही. शुद्ध रूपानं झालं, शक्ती वेगळ्या, मी वेगळा असं जाणलं. ज्यांनी जाणलं त्यालाच मी हे शक्य आहे म्हणजे त्यालाच हे दर्शन शक्य आहे. तोच माझ्यामध्ये प्रवेश करण्यासाठी योग्य आहे, परमात्मा स्वरूपामध्ये येण्यासाठी तोच योग्य आहे. ज्यांनी मला तत्वतः जाणलं, ज्यांनी मला तत्वतः पाहिलं तोच माझ्या स्वरूपामध्ये विलीन होऊ शकतो, अन्यथा बाकीचे होऊ शकत नाही. शक्य भक्त्या पद अन्यया शक्य, अन्य नाही येऊ शकत. जे अनन्य आहेत ते येऊ शकतात. मत्कर्म गुणमत्परम मद्भक्ता संगवर्जित. काय सुंदर वर्णन आहे. मत्कर्म गुणमत्परम
मत्पर हो, मलाच श्रेष्ठ जो मानतो. मत्पर म्हणजे मला श्रेष्ठ मानणारा जो आहे भगवंत म्हणतात. मत्कर्म केवळ माझ्यासाठीच कर्म करतो, परमेश्वराचे कर्म म्हणून करतो, स्वतःचे कर्म म्हणून करत नाही, स्वतःसाठी काही करत नाही, परमेश्वरासाठी जो करतो ते मत्कर्म. मत्कर्म कृण मत्परमो, जो मलाच भजतो, मला श्रेष्ठ मानतो, माझ्यासाठीच कर्म करतो. मद्भक्त, जो माझी भक्ती करतो. बरं, हे सगळं करताना संग वर्जित, प्रपंचाचा संग सोडून देतो, वर्जित करतो. याने पैसा वर्जित केला, संपत्ती वर्जित केली, मुलबाळा वर्जित केली, पत्नी वर्जित केली, पिता वर्जित केला, माता वर्जित केली, याने घर वर्जित केलं, प्रतिष्ठा वर्जित केली, सन्मान वर्जित केला, सगळं सगळं वर्जित केलं. मग भक्त संघ वर्जित, हा संघ आहे प्रपंचातला, आणि त्या संघानं वाटोळ होतं. परमेश्वराकडे जाण्यासाठी हे काहीच कामाचे नाही आहेत. लक्ष, पत्नी कामाचे नाही, मुलं कामाचे नाही, पती कामाचा नाही, आजी आजोबा नातेवाईक बहीण जिव्हारी जावाई, कुत्रा जनावर मांजर बैल गाई, संपत्ती घर दार शेती, त्याला नाही लागत. तुम्ही बाबा लईच तुम्ही वृक्ष बोलायला लागले, त्याला काय करणार? ते आहे तसंच आहे. ते तिथे केवळ केवळ परमेश्वर, बस इतकंच. परमेश्वराला सोडून दुसरं काहीच नाही, काहीच नाही. कशातच ज्याचं अंतकरण रमत नाही, फक्त परमेश्वरामध्ये ज्याचं अंतकरण रमतं तोच तोच माझ्यामध्ये येऊन मिळतो असं म्हणतात. एवढं संघ वर्जित. बरं, सर्व संघ परित्याग केला, संघ वर्जित केला, अजून काय? निर्वैर सर्व भूतेषु. पुन्हा गंमत आहे, त्याचा वैर नाही. निर्वैर. पत्नीने मला आतापर्यंत प्रपंचामध्ये अटकवून ठेवलं, नाही तर मला दीक्षा झाली असती आणि मी चांगला ज्ञानी झालो असतो, तिकडे जाऊन महंत झालो असतो वगैरे वगैरे. असं नाही. तिचं वैर थांबवा. निर्वैर. ती तुमची वैरी नाही आहे म्हणून निर्वैर. कोणाचीच वैर नाही, पत्नीशी वैर नाही, मुलाची वैर नाही. बरं, आपण घरच्या संबंधी अशी वैर करणार नाही, पण जे आपले वैरी आहेत, शत्रू आहेत, त्यांच्यासोबत तो वैर कायम राहील ना, ते सुद्धा संपवायचे. निर्वैर सर्वभूती. सर्वभूतेषु, मनुष्यच नाही, प्राणी मात्र सुद्धा. आता साप सुद्धा तुमचा वैरी नाही, आता विंचू तुमचा वैरी नाही, आता उंदीर तुमचा वैरी नाही, आता डास तुमचा वैरी नाही, माशी तुमची वैरी नाही, आता कुणीच तुमचं वैरी नाही. असं निर्वैर सर्वभूतेषु. सर्वभूत मात्राशी तुमचं निर्वैर असलं पाहिजे, वैर संपलं पाहिजे. वैर शिल्लक राहिलं ना, मोक्ष भेटत नाही, मुक्ती मिळत नाही. स्वामी चक्रधर महाराज म्हणतात की मुक्तीची चाड देणे मुंगी वैरून चिंतावे. मुंगीचं वैर सुद्धा चिंतू नका म्हणले. तुम्हाला मुक्ती जर पाहिजे असेल, मोक्ष पाहिजे असेल. निर्वैर सर्वभूतेषु य स मामेति पांडव. आणि अर्जुना, ते जे आहेत ना, ते मला प्राप्त होत. मामेती, हे पांडवा, हे अर्जुना, तेच मला प्राप्त होतात. कोण प्राप्त होतात? मग कर्म. जे कर्म माझ्यासाठी करतात, स्मरण करतात माझं करतात, दंडवत घालतात माझ्यासाठी घालतात, आठवण करतात माझ्यासाठी करतात, विजन करतात माझ्यासाठी करतात, भिक्षा मागतात माझ्यासाठी करतात, पोट त्यांचं भरतात तरी भिक्षा माझ्यासाठी मागतात, उपहार दाखवतात माझ्यासाठी दाखवतात, दंडवत घालतात माझ्यासाठी घालतात, प्रदक्षिणा घालतात माझ्यासाठी घालतात. जी जी क्रिया करतात ते दान धर्म करतात माझ्यासाठी करतात, मलाच करतात. मग कर्म, मत परम, मग कर्म गुण मत परम, मग भक्त. आणि माझीच भक्ती करतात. भक्ती करताना दुसरा कोणीच नसतो त्याच्या पुढे.
मद्भक्त संघवर्जित, आणि सर्व संघ परित्याग करतात, संघ वर्जित करतात. अजून निर्वैर, वैर संपवून टाकतात, जगाचं वैर संपवून टाकतात, जगाचे मित्र बनतात. मित्र, आणि जेव्हा जगाचा मित्र बनतो ना माणूस, तेव्हा साप, बिच्छू, वाघ, सिंह तुम्हाला काहीच करत नाही. त्यांना खात्री पडते की हा माणूस आपल्याला अजिबात त्रास देणार नाही, हे त्यांना खात्री पडते. म्हणून ते तुम्हाला त्रास देत नाही, अजिबात नाही. ते निर्वैर आहे. सर्वभूतेषु, सर्वभूत मात्राच्या ठिकाणी निर्वैरत्व. यस मामेति पांडव, तेच मला प्राप्त होतात अर्जुना, दुसरे मला प्राप्त होत नाही. काय सुंदर वर्णन आलेलं आहे. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विश्वरूप दर्शन योगो एकादशोऽध्याय. असा हा उपनिषदामधून सार निवडलेला भगवंतानी ब्रह्मविद्या जो सार आहे तो अधिक योग शास्त्राचं मिश्रण आहे. असा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद जो आहे, त्या संवादातला विश्वरूप दर्शन जो योग आहे, 11वा अध्याय हा संपलेला आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योग